हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 28 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. सगळ्यात आधी तर शौर्यला समजलं की ऊर्जाच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये टाकणारा हर्षवर्धनच आहे. आणि मग शौर्यने हर्षवर्धनला जो काही जाब विचारलाय ते पाहून तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल, कारण शेवटी हर्षवर्धन हा गुन्हेगारच आहे आणि त्याच्याशी याच भाषेत बोलायला पाहिजे. हर्षवर्धनला शौर्यने जाब विचारला, तुम्हाला तेच करायचंय का जे तुम्ही अनेक वर्षांपूर्वी ऊर्जाच्या बाबांबरोबर केलं होतं? हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि आपल्याला तर माहिती आहे की हर्षवर्धन स्वतःच्या आवाजानेच समोरच्याला गार करतो आणि त्याने यावेळेस सुद्धा तेच केलं. शौर्यवर जोरात ओरडला आणि मी तुला कोणतंही उत्तर देण्यासाठी बांधील नाहीये, मर्यादा ओलांडू नको, असं त्याला ठणकावून सांगितलं. पण शौर्यने सुद्धा ठरवलंय की तो ऊर्जाला मदत करणार आणि शौर्यने हे 5 लाख रुपये कसे ऊर्जाच्या अकाउंटमध्ये गेले हे शोधून काढलंय. ऊर्जापर्यंत ही माहिती पद्माच्या मदतीने पोहोचवली सुद्धा, परंतु ऊर्जा शौर्यवर खूप चिडली आहे. त्यामुळे ऊर्जाने शौर्याची कोणतीही मदत घेण्यास नकार दिलाय आणि ही माहितीचा कागद फाडून टाकलाय. मग आता ऊर्जा आणि शौर्याचं पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन हा शौर्यला समजावून सांगतो, हा ज्यूस पी. शौर्य म्हणतो, नाही डॅड, मला ज्यूस नाही प्यायचा आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, मग कपडे बदल, रेडी हो आणि माझ्याबरोबर ऑफिसला चल. शौर्य म्हणतो, डॅड प्लीज मला घरीच राहू द्या. हर्षवर्धन म्हणतो, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये, तू काही काम करू नको, पण ऑफिसला चल. 4 लोकांमध्ये राहशील तर तुला बरं वाटेल. शौर्य म्हणतो, ठीक आहे डॅड. आणि हर्षवर्धन बाहेर निघून जातो. शौर्य ऑफिसची तयारी करू लागतो. इकडे ऊर्जा चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर येऊन बसते. ती खूप निराश असते, नाराज असते. तिच्या चेहऱ्यावरून हे कळून येतं. हा चहावाला तेथे येतो आणि ऊर्जाला म्हणतो, मॅडम तुम्ही खूप नाराज दिसताय, तब्येतसुद्धा ठीक वाटत नाहीये, तुम्हाला चाय आणि खारी देऊ का? तेवढंच बरं वाटेल. ऊर्जा म्हणते, नकोय, मला काही नकोय. आणि तेवढ्यात पूर्वा ऊर्जाला कॉल करते आणि विचारते, ऊर्जा कुठे आहेस? बँकेतून निघालीस का? काही माहिती कळली का? ऊर्जा सांगते, आई माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख वेगवेगळ्या ब्रँचेसमधून ट्रान्स्फर करण्यात आलेत, त्यामुळे ते पैसे कुणी डिपॉझिट केले हे काही कळत नाहीये, त्याबद्दल माहिती मिळणार नाही. पूर्वा म्हणते, तू खूप मोठ्या अडचणीत अडकली आहे. तर ऊर्जा सांगते, हो आई, पण आपल्यालाच या अडचणीतून मार्ग शोधून काढावा लागेल आणि मला नक्कीच कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतेय. मी जे काम करतेय ते काम मी करू नये, त्यासाठी सगळं त्या हर्षवर्धनने आणि आमदार शिर्केने केलंय आणि मला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. पूर्वा तिला समजावून सांगते, ऊर्जा तुझं बँकेचं काम झालंय ना, तू आता घरी ये. उगच उपाशीपोटी उन्हात फिरत राहू नकोस, तुला त्रास होईल. घरी जेवायला ये. ऊर्जा म्हणते, ठीक आहे आई, आणि ती फोन कट करते. इकडे हर्षवर्धन शौर्याच्या रूममधून बाहेर पडतो. तेवढ्यात विजया त्याला भेटते आणि विचारते, अहो तुम्ही शौर्यला विचारलं का काय झालंय त्याला? हर्षवर्धन सांगतो, तो माझ्याबरोबर ऑफिसला येतोय. विजया विचारते, पण त्याला नेमकं झालंय काय? तर हर्षवर्धन म्हणतो, मी नाही विचारलं त्याला. आता तो काय कुकुला बाळ नाहीये की त्याला मी सगळं विचारत बसेल. तो होईल संध्याकाळपर्यंत नॉर्मल. आणि तेवढ्यात हर्षवर्धनला आमदार शिर्केचा कॉल येतो. आमदार शिर्के खूप खुश असतो आणि म्हणतो, हर्षवर्धन साहेब टी व्ही पाहिला की नाही? प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही काय त्या ऊर्जा शिंदेबद्दल बोललोय. आता ऊर्जा शिंदे कुठे तोंड दाखवायला तिला जागा राहणार नाही. आमदार शिर्के खूप खुश असतो. हर्षवर्धन म्हणतो, मी तुम्हाला जे सांगितलं तुम्ही अगदी योग्य तसंच केलंय. तर आमदार शिर्के सांगतो, मी त्यापेक्षा जास्त केलंय. मी तिच्या विरुद्ध अँटी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार नोंदवली, तिच्या घरी धाड पाडली, तिचं संपूर्ण घर अस्तव्यस्त करून टाकलं. तर हर्षवर्धन म्हणतो, पण आपण तर कॅश प्लॅन केलीच नव्हती, हे सगळं करायची काय गरज होती? आमदार शिर्के म्हणतो, जाऊ द्या वकील साहेब, ती ऊर्जा शिंदे आता आपल्या विरुद्ध उभं राहायची हिंमत नाही करणार ना, असा जबर धक्का दिलाय मी तिला. आणि तुम्ही तर आता पाहत राहा यानंतर मी काय काय करतो ते. तेव्हा हर्षवर्धन आमदार शिर्केला समजावून सांगतो, आमदार साहेब जास्त अति करू नका, नाहीतर तुम्हीच हे सगळं केलंय ना असा लोकांचा तुमच्यावर संशय येईल आणि मग केलेलं सगळं मुसळ केरात जाईल. पण आमदार शिर्केला खूप कॉन्फिडन्स असतो. तो म्हणतो, काय होत नाही हो, तुम्ही पाहत राहा आता मी काय करतो ते. आणि तेवढ्यात शौर्य हा ऑफिसला जाण्यासाठी आवरून तेथे येतो आणि ऊर्जा शिंदेबद्दल हर्षवर्धन काय बोलतोय हे सगळं तो ऐकत असतो.
आणि हर्षवर्धन म्हणतो, त्या ऊर्जा शिंदेचं काय करायचंय ना ते मी पाहून घेतो, तुम्ही यात लक्ष घालू नका. आणि तो फोन कट करतो. शौर्यने ऊर्जा शिंदेचं नाव ऐकलेलं असतं. तो हर्षवर्धनला विचारतो, डॅड तुम्ही ऊर्जा शिंदेबद्दल काय बोलत होता? हर्षवर्धन म्हणतो, शौर्य तुला सांगितलंय ना, या केसबद्दल तू लक्ष घालायचं नाही, मला काही विचारायचं नाही. पण शौर्य खूप चिडलेला असतो. तो हर्षवर्धनला जाब विचारतो, नाही डॅड, मला आत्ताच्या आत्ता सांगा, तुम्ही ऊर्जा शिंदेबद्दल काय बोलत होता? तुम्ही त्या केसमध्ये काय केलंय? तर हर्षवर्धन सांगतो, आता ही केस पुन्हा एकदा आपल्या हातात आली आहे. ऊर्जा शिंदे आपल्या विरुद्ध लढू शकणार नाही, ही केस मीच जिंकणार. हे ऐकून शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, डॅड नेमकं काय केलंय तुम्ही, मला सांगा. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य तुला सांगितलंय ना, तुझी तब्येत बरी नाहीये, तू आराम करायचा. तू ऑफिसला येतोय पण कोणत्याही केसमध्ये लक्ष द्यायचं नाही, कोणतं काम करायचं नाही. शौर्यला समजतं हर्षवर्धन काय आपल्याला सांगणार नाहीये. त्यामुळे शौर्य हॉलमध्ये येतो आणि टीव्ही सुरू करतो. तर न्यूज चॅनलवर आमदार शिर्केचीच प्रेस कॉन्फरन्स सुरू असते, ज्यामध्ये तो सांगत असतो की ऊर्जा शिंदेने माझ्या मुलाला विक्रांत शिर्केला बदनाम करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच घेतली आणि त्याच्याविरुद्ध खोटे नाटे आरोप केले. तिच्या घरात सुद्धा कॅश असू शकते. हे सगळं ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. शौर्याला खूप राग येतो. आमदार शिर्के म्हणत असतो की ऊर्जा शिंदे खोटारडी आहे, लाचखोर वकील आहे आणि माझा मुलगा विक्रांत शिर्के हा इमानदार आहे, तो खूप इनोसंट मुलगा आहे, त्याने असं काहीच केलेलं नाहीये. हर्षवर्धन टीव्ही बंद करतो आणि शौर्य हर्षवर्धनला विचारतो, डॅड हे सगळं काय? ऊर्जा शिंदेने लाच घेतली, अहो ती खूप साधी भोळी मुलगी आहे, ती असं कधीच करू शकत नाही. आणि त्यांचा आवाज ऐकून आजी आणि दिव्या तेथे येतात. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य तुला सांगितलंय ना, तू या केसमध्ये लक्ष घालायचं नाही. तर शौर्य चिडून म्हणतो, डॅड का नाही घालायचं? ती ऊर्जा बिचारी मुलगी आहे, ही तिची पहिली केस आहे आणि तुम्ही हे सगळं का करताय? तुम्ही मला खरं खरं सांगा, तिच्या अकाउंटवर 5 लाख रुपये तुम्हीच जमा केले आहेत ना? हर्षवर्धन म्हणतो, शौर्य या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. तर शौर्य म्हणतो, डॅड मी बोलणार आहे. शौर्याचा हा राग पाहून आजी, विजया, दिव्या या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शौर्य हा चक्क हर्षवर्धनशी मोठ्या आवाजात बोलतोय, यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. आणि शौर्य हर्षवर्धनला म्हणतो, अहो तुम्हाला केस जिंकायची ना, मग जिंका ना केस. त्या पद्माविरुद्ध, ऊर्जाविरुद्ध पुरावे गोळा करा की त्या कशा चुकीच्या आहेत, कसं खोटं बोलताय, आणि मग तुम्ही कोर्टामध्ये केस जिंका. पण असे लांछनास्पद घाणेरडे आरोप का लावताय? तुम्ही त्या ऊर्जाचं करिअर बर्बाद करताय. ती खोटाडी आहे, लाचखोर आहे असं सिद्ध का करताय? हर्षवर्धनला खूप राग येतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, शौर्य बस झालं, तू तुझी मर्यादा ओलांडतोय. माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी हे सगळं ऐकून घेतोय, पण तू मला हे प्रश्न विचारायचे नाही. शौर्य खूप चिडतो, हर्षवर्धनवर जोरात ओरडतो आणि म्हणतो, पण तुम्ही हे करताय तरी कशाला? तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज आहे? अहो केस जिंकायची तर जिंका ना, पण समोरच्याला बर्बाद कशाला करताय? त्याच्या आयुष्याचं वाटोळ कशाला करताय? आणि तुम्हाला तेच करायचंय का जे तुम्ही इतक्या वर्षांपूर्वी केलं होतं? हे ऐकून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. आजीसुद्धा खूप घाबरते. हर्षवर्धनला समजतं की शौर्य ऊर्जा शिंदेचा बाप यशवंत शिंदेबद्दल बोलतोय, की मी त्याच्याबरोबर जे केलं होतं तेच मी आता ऊर्जा शिंदेबद्दल सुद्धा करतोय. आणि तो हर्षवर्धनला जाब विचारतो, तुम्ही असं का करताय? हर्षवर्धन म्हणतो, शौर्य काय बोलायचंय तुला? शौर्य चिडून म्हणतो, तुम्हाला चांगलंच कळतंय डॅड की मला काय विचारायचंय तुम्हाला. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू तुझी मर्यादा ओलांडतोय. माझ्याशी एवढ्या मोठ्या आवाजात बोलायचं नाही, या सुरात बोलायचं नाही. तर शौर्य आणखीनच जोरात ओरडतो, बोलणार, विचारणार, तुम्ही हे सगळं का करताय? ऊर्जाचं आयुष्य का बर्बाद करताय? आणि मग हर्षवर्धनचा सुद्धा त्याच्यावरचा ताबा सुटतो. हर्षवर्धन जोरात ओरडतो, हो मला करायचंय त्या ऊर्जा शिंदेला बर्बाद. मला तिला आयुष्यातून उठवायचंय. मी तिला कायमचं संपवणार. आणि काय झालंय तुम्हाला? हे माझं घर आहे. माझी बायको त्या ऊर्जा शिंदेला घरात आणते. माझा मुलगा त्या ऊर्जा शिंदेवरून माझ्याशी वाद घालतो, माझ्याशी भांडतो. हे मी सहन करणार नाही. त्या ऊर्जा शिंदेचं नाव मला या घरात ऐकायचं नाहीये. आणि हो, मी तिला हरवणार, तिला बर्बाद करणार, तिचं करिअर संपवणार, तिला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार. आणि यानंतर मला या घरात हा विषय नकोय. असं म्हणून शौर्य आणि हर्षवर्धन हे दोघेही एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. फ्रेंड्स,
हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. आजपर्यंत या मालिकेतला सगळ्यात भारी सीन, जेथे शौर्य आणि हर्षवर्धन हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे ऊर्जा शिंदे. एकीकडे हर्षवर्धनला ऊर्जा शिंदेला कायमचं संपवायचं आहे, तिचं करिअर बर्बाद करायचं आहे, तिला आयुष्यातून उठवायचं आहे. पण तेथेच शौर्याचं ऊर्जा शिंदेवर प्रेम आहे आणि शौर्य ऊर्जा शिंदेला काहीच होऊ देणार नाहीये. हर्षवर्धन रागारागाने तेथून निघून जातो. शौर्य विचार करतो, डॅड, तुम्हाला जरी ऊर्जा शिंदेला बर्बाद करायचं असलं ना, तरी माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि मी तिच्या केसाला सुद्धा तुम्हाला धक्का लावू देणार नाही. म्हणजे शौर्यने सुद्धा ठरवलंय, आता तो ऊर्जा शिंदेसाठी स्वतःच्या बापाच्या हर्षवर्धनच्या विरोधात जाणार आहे आणि ऊर्जा शिंदेला या प्रकरणातून सोडवणार आहे. शौर्य विचार करतो, सगळ्यात आधी मला हे शोधून काढावं लागेल, ऊर्जाच्या अकाउंटवर ते 5 लाख रुपये कोणी टाकलेत, ते पैसे कसे गेलेत. आणि इकडे ऊर्जा खूप टेन्शनमध्ये असते. अजूनही त्या चायचुई खारीखुरीच्या स्टॉलवर बसलेली असते आणि ऊर्जाच्या मनात एकच प्रश्न असतो, माझ्या अकाउंटवर 5 लाख रुपये आलेत, पण माझा अकाउंट नंबर त्या लोकांकडे कसा पोहोचला. आणि तेवढ्यात ऊर्जाला आठवतं की जेव्हा ऊर्जा आणि शौर्य एकत्र होते त्याच वेळेस ऊर्जाने शौर्याला एक चेक दाखवला होता आणि या चेक मागे तिने आपला अकाउंट नंबर लिहिला होता. आणि ऊर्जाला वाटतं की त्याच वेळेस शौर्यने तिचा हा अकाउंट नंबर पाहिला आणि हर्षवर्धनला हा अकाउंट नंबर दिला असेल. ऊर्जा विचार करते, शौर्य, खरंच तू हे केलं असेल का? खरंच तू माझा इतका मोठा विश्वासघात केला का? ऊर्जा खूप दुःखी होते आणि विचार करते, जर शौर्याचं खरंच माझ्यावर प्रेम असतं तर काल मी त्याला हकलून दिल्यानंतर तो पुन्हा मला भेटायला आला असता, मला मनवायचा प्रयत्न केला असता, पण शौर्य येथे आला नाहीये. याचा अर्थ तो ते सगळं नाटक करत होता, असाच विचार ऊर्जा करत असते की शौर्याचं माझ्यावर प्रेम नाहीये. आणि त्याच वेळेस शौर्य ऊर्जाला आवाज देतो. ऊर्जा आश्चर्याने मागे वळून पाहते तर शौर्य तेथेच उभा असतो आणि शौर्याला पाहून ऊर्जा खूप चिडते, रागारागाने तेथून जाऊ लागते. शौर्य तिला थांबवतो आणि म्हणतो, ऊर्जा प्लीज थांब. ऊर्जा विचारते, बोला ना शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, काय बोलायचं आहे तुम्हाला? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मी टी व्हीवरती बातमी पाहिली, तुझ्या अकाउंटवर जे 5 लाख रुपये आले आहेत ना, मला त्याबद्दलच बोलायचं आहे. तर ऊर्जा म्हणते, शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही येथे कबुली जबाब द्यायला आला आहात का? शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, कसली कबुली? तर ऊर्जा म्हणते, कारण ते 5 लाख रुपये तूच माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आहेत, हे सगळं तूच केलंय. शौर्याचा विश्वासच बसत नाही की ऊर्जा त्याच्यावरच आरोप लावतीये. शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो, नाही ऊर्जा, मी यातलं काहीच केलेलं नाहीये. आणि ऊर्जा म्हणते, आणि तुला काय वाटतं, मी तुझ्यावर विश्वास ठेवावा? मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आहे. असं म्हणून ऊर्जा तेथून जाऊ लागते तर शौर्य तिचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा चिडून म्हणते, मला हात लावायचा नाही आणि यानंतर मला तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाहीये. मी माझ्या अडचणी पाहून घेईल, माझ्या भानगडीत तुला लक्ष घालायची गरज नाहीये. असं ऊर्जा शौर्याला ठणकावून सांगते आणि रागारागाने तेथून निघून जाते. शौर्याला खूप वाईट वाटतं. आता एकच मार्ग आहे, ते पैसे ऊर्जाच्या अकाउंटवर कसे पोहोचले ते मला शोधून काढावं लागेल, असं शौर्य ठरवतो. आणि इकडे विजया घरी असते आणि आज शौर्य आणि हर्षवर्धनमध्ये कसा वाद झाला, ऊर्जावरून या बापलेकात कसं भांडण झालं, हे सगळं विजयाला आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात दिव्या तेथे येते आणि विजया रडतीये हे पाहून तिला तर आनंदच होतो आणि ती विचारते, आई, मला तर काही कळतच नाहीये, शौर्य बाबांशी असं का बोलला? बाबांसमोर तर बोलण्याची कोणाची हिंमतच होत नाही, पण तो तर मशीन गन सारखा धडधड धडधड करत होता. बाबांना तिने किती वाईट बोलला, किती प्रश्न विचारले. विजया चिडून म्हणते, दिव्या, या सगळ्याकडे ना तुला लक्ष द्यायची गरज नाहीये, आम्ही आमचं पाहून घेऊ. दिव्या म्हणते, ठीक आहे. आणि मग दिव्या लगेच गॅसवर एक पातेलं ठेवते. विजया विचारते, काय करतेस? तर दिव्या सांगते, मी मानसाठी ग्रीन टी बनवतीये. तर विजया म्हणते, काही गरज नाहीये, मी बनवेल, तू शैलजासाठी कॉफी घेऊन जा, तिचं डोकं दुखतंय. दिव्या म्हणते, ठीक आहे. आणि दिव्या तेथून निघून जाते. त्यामुळे विजयाला खूप राग येतो. तर इकडे शौर्य आपल्या ऑफिसमध्ये पोहोचतो, हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. श्रुती त्याला पाहते आणि विचारते, तू येथे काय करतोय शौर्य? मला तर सरांनी सांगितलं होतं की तू आज ऑफिसमध्ये येणार नाहीये, मग तू आलायस. तुझ्या सगळ्या मीटिंग परत चालू करायच्यात का? तू मीटिंग अटेंड करणार आहेस का? तर शौर्य म्हणतो, नाही ग, मी मीटिंग करण्यासाठी नाही आलोय, पण मला तुझं कौतुक वाटतंय. खरं श्रुती,
तू आहेस म्हणून हे ऑफिस आहे. किती कामं करतेस तू. मीटिंग अरेंज करायच्या, मीटिंग कॅन्सल करायच्या, केस फाईल करायच्या, ॲफिडेव्हिट करायचे, किती किती कामं करतेस तू. श्रुती चांगलीच खुश होते. शौर्य तिला जाणून बुजून मस्का लावत असतो आणि श्रुती विचारते, काय काम आहे सांग. तर शौर्य म्हणतो, अगं कसलं काम, काही काम नाही आहे. मी फक्त तुला ऑब्झर्व करत होतो की खरंच तू किती कामं करते. या ऑफिसचा सगळा डोलारा आहे ना तुझ्याच खांद्यावर आहे. श्रुती म्हणते, बस झालं, आता सांग नेमकं काय काम आहे. तर शौर्य म्हणतो, अगं मला आहे ना डॅडने एक काम सांगितलं होतं, ऑफिसचा कॅश फ्लो चेक करायला, पण मी ते विसरलो. आता डॅड माझ्यावर खूप चिडणार आहे. तर श्रुती विचारते, पण कॅशबद्दल काम तुला काय सांगितलं. शौर्य म्हणतो, आता काय माहीत, ते बॉस आहे, ते काही पण काम सांगू शकतात. तर श्रुती म्हणते, अरे त्यात काय अवघड आहे, तेथे ते आहेत ना त्यांच्याकडे जा आणि घेऊन टाक आपल्या अकाउंटंटकडून. तर शौर्य म्हणतो, अगं मी नाही जाऊ शकत ना, ते अकाउंटंट ना खूप उद्धट आहे आणि त्यांचा माझा 36चा आकडा आहे. मी नाही जाणार त्यांच्याकडे, तू जाऊन घेऊन येतेस का. तर श्रुती म्हणते, पण मला खूप कामं आहेत, मला नाही जाता येणार. तर शौर्य पुन्हा एकदा तिची स्तुती करू लागतो, अगं तुला सगळं जमू शकतं, जा बरं घेऊन ये. श्रुती म्हणते, ठीक आहे मी घेऊन येते. आणि श्रुती हे डिटेल्स आणायला जाते. शौर्य विचार करतो की आता मला सगळं सत्य कळेल. आणि इकडे ऊर्जा ही आपल्या घराजवळ येते. तर तेथे सगळे मीडियाचे न्यूज चॅनलवाले दबा धरूनच बसलेले असतात. ऊर्जा तेथे येताच हे सगळे रिपोर्टर्स ऊर्जावर प्रश्नांची सरबत्ती करतात. ऊर्जा शिंदे, तुम्ही 5 लाख रुपयांची लाच घेतली आहे का. तुम्ही विक्रांत शिर्केवर खोटे नाटे आरोप करताय का. ऊर्जा म्हणते, मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. तर रिपोर्टर विचारतात, असं नाही, तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, नाहीतर हे सिद्ध होईल की खरंच तुम्ही चोरी केली आहे. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ऊर्जा म्हणते, मी चोरी केली आहे. अहो मला जर चोरी करायची असते ना तर ते पैसे मी कॅशमध्ये घेतले असते, असे बँक अकाउंटवर नसते घेतले, म्हणजे सगळ्या जगाला कळायला. रिपोर्टरला सुद्धा ही गोष्ट पटते. ऊर्जा या रिपोर्टरला समजावून सांगते, मी तर एका गरीब मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेय. समोरच्या व्यक्तीकडे सत्ता आहे, पैसा आहे, याचा गैरवापर ते करताय. रिपोर्टर विचारतात, याचा अर्थ तुम्हाला असं सांगायचं आहे का की तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ऊर्जा म्हणते, मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये आणि याचा शोध तुम्ही घ्यायला हवा. तर हे रिपोर्टर विचारतात, पण तुमचा अकाउंट नंबर त्यांच्याकडे कसा पोहोचला. ऊर्जाला आठवतं की तिचा शौर्यवर संशय आहे की शौर्यने हा अकाउंट नंबर हर्षवर्धनला दिला असेल. परंतु ऊर्जा रिपोर्टरला काहीच सांगत नाही आणि म्हणते, मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणून ती तेथून निघून जाते. रिपोर्टर तिच्या मागे मागे धावतात. तर इकडे श्रुती ऑफिसच्या अकाउंटचे सगळे डिटेल्स शौर्यला आणून देते. शौर्य हे सगळे डिटेल्स पाहतो आणि त्याला एक गोष्ट समजते. तो विचारतो, याच्यामध्ये 32 लाख टोटल होते, 21 लाख ऑफिसमध्ये आहेत, मग बाकीचे 11 लाख रुपये कोठे गेले. श्रुती सांगते, हे पहा येथे डिटेल्स आहेत. त्यामध्ये डिटेल्स असतात की 6 लाख तर एका प्रोजेक्टसाठी वापरले गेलेत आणि 5 लाख रुपये भजनने नेले आहेत. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. 5 लाख रुपये भजनने नेले आणि भजन हा डॅडचा खूप जवळचा असोसिएट आहे. याचा अर्थ ऊर्जाच्या अकाउंटवर हे पैसे भजननेच ट्रान्सफर केले असतील. परंतु भजन स्वतः हे काम कधीच नाही करणार. नक्कीच त्याने कोणाची तरी मदत घेतली असेल. मग त्याने कोणाची मदत घेतली असेल, हे पैसे ऊर्जाच्या अकाउंटवर कुणी टाकले याचा शोध घ्यावा लागेल, असा विचार शौर्य करत असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आत्ता गोठे या मालिकेत खरी मजा येते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्यला माहीत असेल की जर तो ऊर्जाला भेटायला गेला तर ऊर्जा त्याला काहीच ऐकून घेणार नाही, त्याच्याकडून कोणता पुरावा घेणार नाही. त्यामुळे शौर्य हा पद्माच्या घरी जाईल. पद्माला म्हणेल, ही माहिती तू ऊर्जाला दे आणि तिला स्वतःला निर्दोष सिद्ध करता येईल. पद्मा म्हणेल ठीक आहे, आणि मग पद्मा ऊर्जाच्या घरी जाणार, ऊर्जाला ही सगळी माहिती देणार. पण ऊर्जाला सुद्धा संशय येईल, कारण ऊर्जाला आता कळून चुकलंय की पद्मा ही शौर्याला आधीपासूनच ओळखते आणि पद्माने सुद्धा मला सत्य सांगितलं नाही. त्यामुळे ऊर्जा खूप चिडलेली असेल आणि ती पद्माला जाब विचारणार, हे तुला तुझ्या शौर्य दादानेच दिलंय ना. पद्मा हो म्हणेल. ऊर्जाला खूप राग येईल आणि ऊर्जा चक्क शौर्याने दिलेला कागद फाडून टाकेल, ज्या कागदामध्ये
त्या माणसांची नावं असतील, ते डिटेल्स असतील ज्या माणसांनी ऊर्जाच्या अकाउंटवर 5 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. म्हणजे ऊर्जाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेतला आहे. ऊर्जाला स्वतःला निर्दोष सिद्ध करता आलं असतं की हे 5 लाख रुपये मी कोणाकडूनही लाच घेतलेली नाहीये, तर हे सगळं हर्षवर्धन जहागीरदारचं कट कारस्थान आहे. त्याने हे पैसे माझ्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर केलेत. पण शौर्यवर असलेल्या रागामुळे ऊर्जाने स्वतःचंच खूप मोठं नुकसान करून घेतलंय. आणि ती पद्माला म्हणते, मी माझं माझं पाहून घेईल, तुझ्या शौर्य दादाला जाऊन सांग, त्याला मला मदत करायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे पद्माला सुद्धा मोठा धक्काच बसणार. मग आता ऊर्जा स्वतःला निर्दोष कशी सिद्ध करेल, शौर्य तिला कशी मदत करणार, हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.